माऊली रामकृष्ण हरी. अनेक साधू संतांनी या समाजातला अज्ञानाचा अंधकार नष्ट व्हावा आणि ज्या परमात्म्याचं स्वरूप आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख व्हावी आणि प्रत्येक मनुष्य भक्ती मार्गावरती चालावा याच्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण जगाने मात्र उलटंच केलं महाराज, की ज्याने सत्य या समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्यांनाच देव करून ठेवलं. अनेक साधू संत आहेत, माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, ह्या सर्व संतांनी ह्या समाजापुढं अज्ञान नष्ट व्हावं आणि ईश्वरीय सत्ता कळावी याच्यासाठी प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांचाच देव करून ठेवला महाराज. आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. भक्ती मार्गामध्ये संत म्हणतात एक देवा हे खरा, बाकी माया अटीला पसारा, आणि शरण जावे संत जना, आणि सत्य मानावे निर्गुणा. निर्गुण परब्रह्म सत्य आहे हे सर्वच धर्मग्रंथांनी सांगितलेलं असताना सुद्धा तरीसुद्धा आमच्यामध्ये अनेक तफावत तयार झाल्या. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे परमात्म्याचं स्वरूप भरलेलं आहे आणि याची ओळख झाली की भक्तीला सुरुवात होते. अनेक संतांनी तर ही गोष्ट सांगितली, रामदास स्वामींनी सुद्धा सांगितली, आधी देवाशी ओळखावे, मग अन्य निभावे भजावे, आणि अखंडची शरण जावे सर्वोत्तमाची. जोपर्यंत आम्ही देवाला प्राप्तच करणार नाही, ओळखणारच नाही, तोपर्यंत आमची भक्तीला सुरुवातच होणार नाही आहे. परंतु ह्या बाबी आमच्यापासून कितीतरी आम्ही त्या गोष्टी मानायलाच तयार नाही. संतांना मानायला तयार आहे, पण संतांनी सांगितलेलं मानायला तयार नाही आहे. एखाद्या गणिताचा शिक्षक आणि शिक्षकाने सांगितलं की बाबांनो असं गणित सोडवावं लागतं, आम्ही शिक्षकाला मानायला तयार आहे, शिक्षकांची मंदिरं बांधायला तयार आहे, पण गणित सोडवायला तयार नाही. म्हणून आमच्या जीवनाचं कुठंतरी गणित बिघडलेलं आहे. आणि याच्याही पुढं जाऊन संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, याच्याविषयी संतांनी खूप छान लिहिलेलं आहे. आपण ज्यांना संत म्हणतोय ते शास्त्रोक्त संत आहेत का हे पण पाहिलं पाहिजे. संतांनी सांगितले की संत कोणाला म्हणावं, ज्यांनी जाणीला भगवंत तया नाम बोली, जे संत जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करी. जसं एखादा राजहंस पक्षी पाणी आणि दूध जर मिसळून ठेवलं तर पाणी वेगळं करतो आणि दूध वेगळं करतो, तसं ज्यांनी परब्रह्म जाणलेला संत आहेत ते माया वेगळी करतो आणि ब्रह्म वेगळे, या गोष्टीची जाणीव त्याला असते, म्हणून त्यांना संत म्हणता येतं. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना संत म्हणतात की जयानी जाणीला भगवंत तया नाम बोली, जे संत जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करी. म्हणजे आम्ही ज्यांना संत म्हणतो हे संत मताप्रमाणे संत आहेत का हे कोणी तपासायला तयार नाही आज. आणि म्हणून बाबांनो, खऱ्या अर्थानं परमार्थ करायचा असेल, शांती समाधानी आणि सुखाची प्राप्ती करायची असेल तर निश्चितपणानं आम्हाला साधू संतांच्या विचारावरती चालावं लागेल. आणि ह्या सगळ्याच गोष्टी जर आमच्या जीवनात यायच्या असल्या तर आम्हाला संतांनी जो मार्ग सांगितलेला त्याच्यावरती बारकाईनं अभ्यास करावा लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या सुसंवादामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मी नाही ऐसा कवना ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देखती माते. ज्ञानोबरायांनी याचं वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत असताना सांगतात की अर्जुना, मी नाही असे ठिकाणच नाही, मी नाही ऐसा कवन ठिकाण असे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देखती माते. तरी मला ही लोक बघायला तयार नाहीत. काय गपलत आहे अध्यात्मातले. सगळ्यात मोठा घोटाळा जर कुठं झाला असेल ना तर खरंच सांगायचं म्हणजे परमार्थामध्ये झालेला आहे. जिथं आम्हाला समाधान प्राप्त करायचं होतं, जिथं मूळ भक्ती करायची होती, जिथं देवाचं स्मरण करायचं होतं, जिथं मला मनुष्य देहाला आल्यानंतर मुक्त अवस्थेला जायचं होतं, त्याच ठिकाणी हा घोटाळा झालेला आहे. सुद्धा आहे, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. माणसं बाह्यिक अंगाने बघायला तयार आहेत पण अंतरंगामध्ये कोणीच बघायला तयार नाही. आणि म्हणून बाबांनो, परमार्थ करायचा असला तर चिकित्सिक बुद्धीनं केला पाहिजे, त्याच्यावरती मनोमंथन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, संतांनी काय सांगितलं याच्यावरती आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पण आम्ही या गोष्टीकडे बाबीकडे लक्ष द्यायला नाही. कुणी सांगितलं हमकं हे करावं लागतं ते करायचं. मग कधी तरी माणसं अहंकाराच्या पोटी सांगतात की माझी 22 एकर जमीन आहे, मी रोज महिन्याला वर्षाला 2 पंक्ती जीव घालतो. काय तू देवावर उपकार करतो का दादा? महिने 9 दिवस तुला मातेच्या उदरामध्ये कुणी पुरवलं? सगळं अन्न, हवा, पाणी, सगळ्या गोष्टी तुला कुणी पुरवलं? अरे तू काय देवावरती उपकार केल्यासारखं बोलतो? मी वर्षाला 2 पंक्ती घालतो. अरे तू हे जे सगळं चालतं ना, चाले हे शरीर कोणाची या सत्य, तू जे बोलतोय ना दादा ते सुद्धा परमेश्वराच्या सत्तेनं बोलतोय. तो खातोय पितोय. कधी तर माणसाच्या अशा जीवनामध्ये घटना घडतात महाराज की
सगळं तयार असतं आणि जेवायला बसणार आहे तेवढ्यात कोणाचा तरी फोन येतो, अरे स्वतःचं घरातलं अन्न टोपल्यामध्ये असणारी चपाती भाजी सगळंच पोळी समोर आहे पण खाता येत नाही आहे. त्या समोर असणारं अन्नसुद्धा खायची ताकद आमच्यामध्ये नाही, कारण त्या परमेश्वरानं जिथं आमचं अन्न लिहिलेलं आहे तिथं जाऊन ते खावं लागतं आहे. मग कधी कधी आम्ही धावपळीत जातो, कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये पुरी भाजी खातो, काहीतरी खातो, म्हणजे त्या दिवशीचं अन्न आमचं तिथं लिहिलेलं आहे, याच्यावरती आमचा विश्वास नाही आहे.